प्रतिष्ठानने घेतलेल्या उपक्रमाचा आदर्श सर्व मंडळांनी घ्यावं आणि डॉल्बीचा वापर न करता सामाजिक उपक्रम राबवत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करावी असं आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी केलं। धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या 367व्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, श्रीकांत घाडगे, अमोल बापू शिंदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली आहे। यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शंभू महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणानून सोडला होता। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा मंडळांचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे आणि संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, संजय पारवे, नागेश घोरपडे, अजयसिंह सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बालशंभू भक्त समर्थ यादव यानं आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायाची मन जिंकली। सत्कार समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमांचं विशेष कौतुक करत वायपट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळाने छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वायपट खर्चाला फाटा देत डॉल्बी मुक्त जयंती साजरी करून तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन आणि मर्दानी खेळांचं उत्कृष्ट असं सादरीकरण करत छत्रपती शंभूराजे यांची जयंती उत्साहात साजरी करावी असं आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केलं। मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरे होत आहे। उत्सवाला प्रोत्साहन निश्चित दिलं पाहिजे। गंगण्यांनी आता सांगितलं की डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करणं, आपली पारंपरिकता आहे ती जपणं याकडे लक्ष दिलं जाईल आणि यासाठी हा कार्यक्रम स्वीकारला। चांगले विचार आहेत। आजचा जो उपक्रम छात्रवीर मंडळाच्या वतीनं जो आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम असून अशा जयंत्या प्रत्येक गल्लीमुळात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मूर्तीचं वाटप देखील करण्यात येत आहे। हा एक चांगला सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम प्रत्येक मंडळाने राबवावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो। बाळासाहेब गायकवाड, संभाजी भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडळास भेट देऊन स्तुत्य उपक्रमाचं विशेष असं कौतुक केलं। यावेळी छत्रपती प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, युवा नेते वैभव गंगणे, शिवा भोसले, नागेश घोरपडे, अजय बस्के, श्रेयस माने, शीतल जगदाळे, करिश्मा लालबेगी, ऋतुजा पवार, सुनीता माने, समृद्धी चव्हाण यांच्यासह तमाम शंभूप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा आणि आपल्या समाज उपयोगी कार्यास हातभार लावावा असं आवाहन मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे आणि संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे यांच्या वतीनं करण्यात आलंय।